नमस्कार, आपण पाहताय केटीव्हीचं कोकण वार्तापत्र। सुरुवातीला आपणा सर्वांचं स्वागत। वळूयात हेडलाईन्सकडे। महिलांना आरक्षण आणि मान सन्मान देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य। जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांनी व्यक्त केला विश्वास। सामाजिक, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मान नारी शक्तीचा पुरस्कार देऊन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं सन्मानित। महिलांना पुरस्कार देऊन सन्मान करणे हा RK केबल आणि KTVचा उपक्रम कौतुकास्पद। डॉक्टर इंदुराणी जाखड यांचं प्रतिपादन। रत्नागिरी ते सांस्कृतिक व्यासपीठ उभं राहणं काळाची गरज। माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी केलं आवाहन। आणि उर्मिलाताई घोसाळकर, डॉक्टर संगमित्रा फुले तसेच शिल्पाताई पटवर्धन यांनी खास महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रम आणि सत्काराबद्दल RK केबलला दिल्या शुभेच्छा। तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर आम्ही लगेचच परत येणार आहोत उर्वरित बातम्यांसहित। आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा केटीव्हीचं कोकण वार्तापत्र। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रुग्णांची सेवा हेच आमचे ध्येय। अद्ययावत सोयींनी युक्त असलेलं आणि योग्य निदान व उपचार देणारं रत्नागिरीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आमची वैशिष्ट्य 24 तास अपघात विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, आधुनिक मशीनद्वारे आजारांचं योग्य निदान, नॉन कोविड सेवा, सर्व प्रकारची कॅशलेस सुविधा, 24 तास सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध आणि सर्वसामान्यांना परवडतील असे दर। कोविडच्या पहिल्या लाटेत सुरू झालेले एकमेव खासगी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आमचा पत्ता एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाचणे रोड, रत्नागिरी। संपर्क 84829484439। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून जागर नारी शक्तीचा आयोजित कार्यक्रमात महिलांना आरक्षण देणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे असं जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील म्हणाले आणि आपले हक्क समजून घेण्यासाठी महिलांनी पुढे आलं पाहिजे असं आवाहन केलं। तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या कार्याचं कौतुकही केलं। RK डिजिटल केबल आणि KTV आयोजित जागर नारी शक्तीचा या कार्यक्रमात ते बोलत होते। जागर तर आपला होतोच आहे, आपल्या ज्या शासनाच्या पॉलिसीज आहेत। महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे की ज्यात आपण नोकरीमध्ये सुद्धा आरक्षण दिलेलं आहे, शिक्षणामध्ये सुद्धा आरक्षण दिलं आहे आणि राजकीय सुद्धा आरक्षण दिलं आहे। असं इतर राज्यात फारच कमी प्रमाणात आहे आणि महाराष्ट्राचा आदर्श घेऊन आज इतर राज्यांमध्ये सुद्धा ही वेगवेगळ्या समांतर आरक्षणाची प्रक्रिया सुरू होते। यात अर्थातच स्त्रियांचा वाटा सुद्धा खूप मोठा आहे आणि यात इथं उपस्थित आपल्या माजी आमदार खलिफे मॅडम यांचा सुद्धा वाटा आहे। कारण विधान परिषद आणि विधानसभेत सुद्धा आज महिलांचा संख्या किंवा महिलांचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे महिलांसाठी जेव्हा धोरणं राबवली जातात तेव्हा खचितच या महिलांचा रोल खूपच चांगला आहे। आता मी जेव्हा मंत्रालयात होतो तेव्हा अधिवेशन असलं की आम्ही अधिवेशनात एक अधिकाऱ्यांसाठी एक दालन असतं, त्या दालनात आम्ही नेहमीच उपस्थित असायचो आणि माझं निरीक्षण असं आहे की जेव्हा महिलांचा इश्यू येतो, किंबहुना महिलांचाच नव्हे, जेव्हा एक सामाजिक विकासाचा किंवा एक बांधिलकीचा विषय असतो तेव्हा ज्या महिला सदस्य असतात त्या खूपच एक पोटतिडकीने, जसं आपण म्हणतो ना की जो प्रश्न मांडत असतात तेवढा पोटतिडकीने, आता मी नक्कीच सांगतो की पुरुषांमध्ये तेवढी पोटतिडकी नसते जेव्हा तो विषय असतो
तसंच आज जसं आता गोसाळकर मॅडम बोलल्या की आपले हक्क, आपले हक्क जेव्हा जोपर्यंत आपण आपले हक्क म्हणजे मिळवण्याचा प्रयत्न करत नाही, म्हणजे हक्क तर सगळ्यांनाच असतो, पण माझे हक्क काय आहेत हेच मला पहिले माहिती झालं पाहिजे, तर आपण हक्क मिळवतो. त्यामुळे जसं बोललं की पहिले आपण हक्क समजून घ्या. हक्क जर आपला कोणी हिरावत असेल तर नक्कीच त्या हक्कासाठी आपण भांडलं पाहिजे, त्याच्यासाठी न्याय मागितला पाहिजे किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्याची माहिती घेऊन त्याबाबत आपण थोडीशी हे केली पाहिजे. आज इंदुराणी जाखड मॅडम आहेत, आज एक सक्षमपणे आज जिल्हा परिषद त्या चालवत आहेत. एक जिल्ह्याचं एक जी जबाबदारी विकासाची आहे त्यांच्यावर, की एक जिल्हा परिषद म्हणजे एक विकासाचा एक आपल्याला ग्रामीण भागापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला, मग ते स्वच्छतागृह असो की नाडेप असो की शोषखड्डा असो. आणि त्यांनी मला सांगायचं वाटतं, अभिमान वाटतोय की मीही आता जिल्हा परिषदेमध्ये होतो, अगदी शेवटच्या स्तरापर्यंत महिला सरपंच असतील किंवा पुरुष सरपंच असतील त्यांना कन्व्हिन्स करून आज त्या काही गावांमध्ये 100% शोषखड्डे म्हणजे करू शकतात. या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. तर KTVचे वृत्तसंपादक अलिमिया काझी यांनी आपले प्रास्ताविक पर विचार व्यक्त केले. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण RK डिजिटल केबल आणि KTVच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जागर नारी शक्तीचा आणि सन्मान नारी शक्तीचा पुरस्कार देऊन आपण सत्कार करणार आहोत. आपल्याला माहिती असेल की ह्या ठिकाणी बसलेल्या या रत्नागिरी जिल्ह्यात, महाराष्ट्रात, देशात प्रत्येक महिलेने कोरोना काळात चांगलं काम केलेलं आहे. आमची इच्छा होती, अपेक्षा होती की किमान 50-100 जणांचा आपण सत्कार करावा, पण तुम्हाला माहिती असते की ते शक्य होत नाही. माझी इच्छा आहे की आपण सगळ्यांचा सत्कार करावा. त्याच्यामुळे ह्या कोरोना काळात असेल, गेल्या मागील 2 वर्षामध्ये प्रत्येकाने, व पुरुष असेल स्त्री असेल, प्रत्येकाने चांगलं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण समाजामध्ये काम करताना प्रत्येक क्षेत्रात, मग ते सामाजिक असो, शैक्षणिक असो, आरोग्य असेल, सांस्कृतिक असो, क्रीडा असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस चांगला काम करीत असतो आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझा मान सन्मान व्हावा, मला सत्कार मिळावा, माझं अभिनंदन व्हावं आणि मला शुभेच्छा मिळाव्या. परंतु संयोजकांच्या काय अडचणी असतात आपण समजून घ्यायला पाहिजेत. कार्यक्रम करायचं म्हटल्यानंतर फार मोठा संकट असते आणि ते संकट म्हणजे आर्थिक संकट असते आणि गेल्या 2 वर्षामध्ये प्रत्येकाला आर्थिक संकटाने ग्रासलेले आहे. आम्ही शॉर्टमध्ये कार्यक्रम केला. आम्ही ठराविकच अशा 12 जणांची निवड केली. त्यांनी खरोखर या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पत्रकारितेमध्ये काम करणार आमच्याबरोबर त्यांची आपण निवड केलेली आहे, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्याची निवड केलेली आहे, शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची निवड केलेली आहे, क्रीडा क्षेत्रात काम करायचे. आपण जर यादी काढली तर आपण किमान 100-200 महिलांना पुरस्कार देऊ शकतो, सत्कार करू शकतो. एवढं त्यांचं ह्या समाजामध्ये, या क्षेत्रामध्ये काम आहे. पण म्हणून सुरुवातीला सांगितलं की आपण हे येऊ शक्य होत नाही. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, माजी आमदार हुस्नबानू खलपे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, दैनिक रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका उर्मिलाताई घोसाळकर, सिव्हिल सर्जन डॉक्टर संघमित्रा फुले, उद्योजक सुरेश गुंदेजा, अनुजा राजन साळवी, फिनोलेक्सचे जनरल मॅनेजर तानाजी काकडे आदींचं संचालक रजा काझी, फरीदा काझी आणि वृत्तसंपादक अलिमिया काझी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.
डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी RK केबलच्या या उपक्रमाचं कौतुक केलं आणि सत्कार मूर्तींची निवड करणं कठीण काम असतं असं सांगून शुभेच्छाही दिल्या. सर्वप्रथम मी RK केबल चॅनल आणि यांचं स्वागत करते, अभिनंदन करते की त्यांनी आजच्या दिवशी हे कार्यक्रम ठेवला. मगाशी बोलताना आलिमी आजी बोलले की सर्वात अवघड असतो एक कार्यक्रम आयोजित करताना फायनान्शियल, पण मला वाटते त्याच्यापेक्षाही अवघड असतो की ज्यांना आपल्याला अभिनंदन करायचं, ज्यांना आपल्याला सन्मानित करायचं त्यांचं चयन करणे. कारण आपल्याकडे आपण 12 लोकांचा सन्मान ठेवलाय, पण ऑब्व्हियसली चयन करताना आपल्याकडे निवड करण्यासाठी जे लोक असतात ती एक फार अवघड टास्क असते की सगळ्यांचे काम चांगले आहेत, मग कोणाला प्राइज द्यायचं कोणाला प्राइज द्यायचं नाही. तर आय थिंक खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला पण समजलं की रत्नागिरीमध्ये वेगवेगळ्या फील्ड्समध्ये महिला किती अग्रेसर आहेत, किती चांगल्यारीत्या ते काम करतायत आणि त्यांचंही मनोगत ऐकायला भेटलं. तर आय थिंक ते खूप चांगली बाब त्यांनी ठेवली होती की त्यांचा परिचय प्लस त्यांचा जो मनातला भाग आहे ते त्यांनी व्यक्त करायला त्यांना संधी दिलेली. पत्रकारिता, सामाजिक, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दैनिक रत्नागिरी टाइम्स संचालिका उर्मिलाताई घोसाळकर, ऋतुप्रकाश छाबरिया, सीमा हेगशेट्टे, अनघा मगदूम, माजी नगरसेविका वैभवी खेडेकर, राधिका चव्हाण, मैरून नाकाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान नारी शक्तीचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. माजी आमदार हुस्नबानू खलिफे आणि शिल्पाताई पटवर्धन यांनी महिलांचा सत्कार होत आहे याबद्दल समाधान व्यक्त करत रत्नागिरी येथे सांस्कृतिक व्यासपीठ उभं राहिलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. की या ठिकाणी रत्नागिरी शहरात राजकीय तर आपण भरपूर बघतोय, धार्मिक पण भरपूर या ठिकाणी कार्यक्रम होत असतात, पण सांस्कृतिक कार्यक्रम त्या मानाने जिल्हाधिकारी साहेब आणि CEO मॅडम आपल्यासाठी स्पेशल सांगते की सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात फार कमी होतात. आणि एक महत्त्वाचं म्हणजे दरवेळेला मला हे नेहमी जाणवतं की काहीही कार्यक्रम जरी जिल्हा लेवलला घ्यायचा असेल तर तो रत्नागिरी शहरापुरताच नेहमी होत असतो, म्हणजे इतर जिल्हा तसाच बघत बसतो. परंतु तरी अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यासाठी आपल्याला नवनवीन अशा संस्था उभारल्या पाहिजेत, त्यांना एक आपण नेटवर्क पण तसं दिलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे व्यासपीठ पण दिलं पाहिजे. तर सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण करणं ही आज रत्नागिरी जिल्ह्याची फार मोठी एक आवश्यकता आहे आणि त्यासाठी त्या क्षेत्रात वावरणाऱ्या महिलांनी पण पुढे आलं पाहिजे. मला निश्चितपणे खात्री असते की ज्या वेळेला एखादी महिला एखादं काम हाती घेते
तेव्हा ते निश्चितपणे चांगल्या प्रकारे पार पाडते. आणि त्याच्यामुळे महिलांनीच पुढाकार घेऊन या सांस्कृतिक चळवळीत उतरावं. निरनिराळ्या प्रकारचे अनेक आपल्याकडे कार्यक्रम असतात. त्या सर्व कार्यक्रमामध्ये निश्चितपणे आपण उतरून जर पुढे गेलो आणि त्या कार्यक्रमांना पुढे नेलो तर अगदी मंडणगडपासून राजापूरपर्यंत सगळीकडे अशा प्रकारची सांस्कृतिक चळवळ एखादी जिल्ह्यात उभे करण्यासाठी काही संस्थांनी पुढं यावं असं मी या ठिकाणी आवाहन करते. आपण विचार केला 19व्या शतकातली स्त्री घराबाहेर पडली. ती का पडली तर अर्थार्जन करण्याकरता पडली. तेव्हा जी गरज होती ती घरातली आर्थिक गरज भागवण्याकरता घर सांभाळून ती घराच्या बाहेर पडली. त्यावेळेला ती राजकारणात किंवा समाजकारणात फार मोठ्या प्रमाणात नव्हती. जेव्हा महिलांचं आरक्षण आलं तेव्हा स्त्री हे काम करायला लागली. मला आठवते मी पहिल्यांदा जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून आले त्या चिपळूणमध्ये एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात त्यांनी मला असं विचारलं, तुम्हाला असं वाटत नाही का महिला राजकारणात आल्या आणि गोंधळ झाला? म्हटलं मला तुम्हालाही एक प्रश्न विचारायचा आहे, मग मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. जेव्हा सगळे पुरुषच जेव्हा नगरसेवक होते किंवा काम करत होते तेव्हा सगळं ऑलवेल होतं आणि आता महिला आल्यावर गोंधळ झाला असंच तुम्हाला म्हणायचं आहे ना? असं म्हटल्यावर ते थांबले आणि म्हणले मला असं नाही म्हणायचं आहे, पण मी आपलं म्हणतो की त्या महिला तिथे बोलतात का हो? मी म्हटलं नगरपालिकेत मी जेव्हा होते तेव्हा 30 का 32 नगरसेवक होते, त्यातले 2 किंवा 3च पुरुष बोलायचे आणि बाईसुद्धा एखाद दुसरीच बोलायची. काम करण्याची किंवा त्यांच्या कार्यशाळा घेण्याची गरज ही दोघांनाही आहे. ज्या पोस्टवर मी जाते त्या पोस्टवर मी सक्षमपणे उभी राहू शकते का आणि त्यातलं काम मी चांगल्या प्रकारे करू शकते का हे शिकवण्यासाठी हे काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. सामाजिक, राजकीय, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आदी क्षेत्रात काम करणाऱ्या वैभवी विजय खेडेकर, सुरेखा पाथरे, निकिता निलेश जगताप, प्राची शिंदे, ऐश्वर्या सावंत, दर्शना भोई यांचा सन्मान नारी शक्तीचा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. सर्वांना माझा जागतिक दिनानिमित्त खूप खूप मी आपणा सर्वांना शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे इथे जमलेले सर्व बांधव वर्ग, महिला वर्ग, खरं तर आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही आहे. सर्वांची भाषणे इथे झालेली आहेत, परंतु स्त्री म्हणून
स्त्री म्हणून एक मला असं सांगावं असं वाटतं की कोणतीही गोष्ट असू दे, आपल्या जीवनात घडणाऱ्या कोणत्याही गोष्टी असू दे, त्याचं कृपा करून ते सहन करू नका असं मी म्हणेन एक थोडक्यात. की आपण जे सहन करतो तोही एक मोठा गुन्हाच असतो. ज्यावेळेला आपल्यावर असे कोणतेही प्रसंग येतात, आपण वेगवेगळ्या क्षेत्रात वावरत असतो आणि अशा वेळी कधीतरी कुठेतरी असा एक प्रसंग एखादा येऊन जातो, त्यावेळी तो आपण मुकाटपणे सहन करतो आणि पुढे जातो. दॅट इज नॉट गुड. त्याला तोंड द्यायला शिका, लढा द्यायला शिका. फार फार तर तुम्हाला काही असं बोलता येत नसेल तर पेपरचं माध्यम आहेच, मीडिया असतोच. मीडियामध्ये तुम्ही ते एक्सप्रेस करू शकता आणि ती बातमी तुमची गुप्त ठेवली जाईल. आपलं नाव कुठे डिक्लेअर होत नसतं. लक्षात घ्या, मीडियामध्ये आलो म्हणजे तुम्ही सगळ्यांना तुमचं नाव समजलं असं मुळीच नसतं. काही गोष्टी पण त्या झाकता येतात की तुम्हाला जर नाव द्यायचं नसेल तर आम्ही देऊ शकत नाही. अशा बरेचसे केसेस आपल्याकडे येतात. रत्नागिरीत तशा बऱ्याच केसेस झालेल्या आहेत. ॲज अ लॉयर म्हणून मी तुम्हाला सांगते की कोणतीही गोष्ट सहन करण्यापेक्षा तिला धैर्याने लढा द्या. महिला आज कुठेही मागे नाही. प्रत्येक विषयामध्ये, प्रत्येक विभागामध्ये महिला पुढे गेलेल्या आहेत. अंतराळवीर पासून प्रधानमंत्री, राष्ट्रपतीपासून, खेळाडूपासून, साध्या ऑटो ड्रायव्हर, ST ड्रायव्हर ह्या भागात पण महिला सर्व ठिकाणी पुढे आहेत. परंतु अजूनही महिलांवर बरेच अत्याचार होतात. तर आपण सगळ्यांनी ह्याबाबत जागरूकता ठेवून हे कुठेतरी थांबायला पाहिजे किंवा जे ह्याला बळी पडतात त्यांना कुठेतरी संरक्षण द्यायला पाहिजे. ह्याकडे आपण सगळ्यांनी विचार करून मार्गक्रमण करायला पाहिजे. आता बरेच जणांनी व्यासपीठावर बोललेलं आहे. खलिफे मॅडम, पटवर्धन मॅडम, आपले सत्कार मूर्तीसुद्धा. परंतु अजूनही महिलांना बरंच पुढं जायचं आहे. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रमेश कसबेकर, उद्योजक मुकेश गुप्ता, राकेश चव्हाण, सुधाकर सावंत आदी रत्नागिरीकर तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सत्काराला उत्तर देताना पत्रकार अनघा मगदूम यांनी समाधान व्यक्त केलं आणि कौतुकाच्या 4 शब्दामुळे बळ मिळतं असं मत व्यक्त केलं. आणि मी KTV काझी सर, अलिमिया काझी सर माझे ज्येष्ठ आहेत, दोघंही पत्रकार, त्यांचं अभिनंदन करेन आणि धन्यवादही देईन. कारण स्त्रीला काय हवं असतं? स्त्रीला फक्त एक कौतुकाची थाप हवी असते. बाकी ती सगळं निभावत असते. घरातलं बघते, बाहेरचं बघते, मुलांचं बघते, आलेल्या संकटांचं सुद्धा ती आक्रमण जेव्हा येतं, कुठल्याही प्रकारचे आक्रमण असतात, मानसिक आक्रमण असतं, शारीरिक असतं, त्याचा ती निभाव नेहमी लावू शकते. फक्त एकच, तू छान काम केलंस, एवढे 2 शब्द तिला कितीतरी बळ देऊन जातात. आणि मी जे बोलते ते मला वाटतं इथल्या प्रत्येक भगिनीला हे पटेल असं मला वाटतं की एवढ्या त्या 4 शब्दांसाठी, मग ते तिच्या नवऱ्याने म्हणावं, तिच्या मुलाने म्हणावं, तिच्या घरातल्या लोकांनी म्हणावं, एवढीच तिची अपेक्षा असते. तिचं अवकाशच तिचं कुटुंब असतं, तिची मित्रपरिवार, तिचे नातेवाईक असतात, पण तिला भरारी मात्र खूप मोठ्या अवकाशात मारायची असते. पण तरीसुद्धा त्याचं तिला स्वतःला कौतुक नसतं. दुसऱ्यांच्या कौतुकात, दुसऱ्यांच्या सुखदुःखात ती असते. आणि ह्या सगळ्याच गोष्टीचा सन्मान आज इथे केला गेला आहे. आम्ही 12 जणी आहोत, मात्र हे मी प्रातिनिधिक कौतुक समजेन. पत्रकारितेत माझ्याबरोबर जसं मी म्हटलं नाकाडे मॅडम आहे, तसं आम्ही 8-9 जणी काम करतोय. रितू छाबरिया यांच्या वतीने सत्कार स्वीकारलेल्या राधा करमरकर यांनी छाबरिया मॅडमच्या वतीने आभार मानले. आता रितू छाबरिया मॅडम यांच्या वतीने राधा करमरकर या आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करतायत. Dear guests of honor, friends and all seated here. I am Ms. Radha Yogesh Karmarkar. I am the superintendent of Mukul Madhav Vidyalaya and here on behalf of our managing trustee Mrs. Ritu Prakash Chhabria. She has been traveling and unable to fulfill her presence over here. However, I take this opportunity to read this note on her behalf. It is indeed an honor to receive this felicitation. However, it is unfortunate that I am not here to receive this personally. I am grateful to Alimia ji and Razak ji of KTV for constantly supporting us with all our media needs and specially telecasting cerebral palsy therapy sessions on TV,
targeting those who cannot have access of internet. In addition to this, you have always been a supporter and well-wisher of our initiatives. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चेतना जोशी यांनी केलं. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे महिलेचा हात असतो असं म्हटलं जातं. मात्र महिला देखील आता कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत. पुरुषांच्या बरोबरीनेच खांद्याला खांदा लावून अनेक क्षेत्रात अग्रेसर आहेत, हे देखील नमूद करणे गरजेचं आहे. चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन संसार सांभाळत त्या अनेक क्षेत्रात भरारी घेत आहेत. त्यांचे तोंडभर कौतुक करून त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अशा कार्यक्रमांचं आयोजन झालं पाहिजे, जेणेकरून त्यांना उभारी मिळेल. पुनश्च एकदा RK डिजिटल केबल आणि KTV परिवारातर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महिलांना आरक्षण आणि मान सन्मान देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य. जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. सामाजिक, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मान नारी शक्तीचा पुरस्कार देऊन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं सन्मानित. महिलांना पुरस्कार देऊन सन्मान करणे हा RK केबल आणि KTVचा उपक्रम कौतुकास्पद. डॉक्टर इंदुराणी जाखड यांचं प्रतिपादन. रत्नागिरी ते सांस्कृतिक व्यासपीठ उभं राहणं काळाची गरज. माजी आमदार हुस्न बानू खलिफे यांनी केलं आवाहन. आणि उर्मिलाताई घोसाळकर, डॉक्टर संघमित्रा फुले तसेच शिल्पाताई पटवर्धन यांनी खास महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रम आणि सत्काराबद्दल RK केबलला दिल्या शुभेच्छा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. भेटू पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो. नमस्कार.